करा सुरू मॅडम. करू. कार्डशीट घेतलंय मी आणि त्याच्यात एक बिंदू घेतलाय मध्यभागी, तिथून एक लाईन मारली म्हणजे त्रिज्या झाली ती. आता ती हा पिरामिड आपल्याला खूप मोठा करायचा. सगळ्यात मोठा आधी दाखवू का छोट्याचं हे माप दाखवू मॅडम? मोठ्या मापाचं छोटा दाखवा. छोटा दाखवा. छोटा दाखव ना. ठीक आहे. अर्चना मॅडम तुम्ही करताय का मी सांगू आणि मग तुम्ही दाखवता? चालेल चालेल चालेल. छोटा मी अगोदर दाखवते. हा मग मी व्हिडिओ बंद करू? हो हो. मग मला स्पॉटलाइट द्यावं लागेल. हा देते, एक मिनिट मॅडम. हा दिला मॅडम तुम्हाला स्पॉटलाइट. मॅडम मीडियम घ्या बर का, 19.5 आपण डोक्यात घालतो तो. आपल्याला कंपास घ्यायचे, त्याच्यामध्ये 9.5 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचंय. 9.5 त्रिज्या. ऐकू येतोय माझा आवाज? हा येतोय मॅडम. आपल्याला त्रिज्या 9.5 सेंटीमीटर घ्यायची आहे. मॅडम तो खूपच लहान होईल. हा मग अगोदर छोटा शिकवते, नंतर कॅप शिकवूयात. कॅपच शिकवा ना. 19.5 कॅप शिकवते. कॅप. मग हा आपल्याला कॅप घ्या. आपल्याला त्रिज्या 19 सेंटीमीटर घ्यायची. 19. मग त्यासाठी तुम्ही पेन्सिलला लोकर बांधून घेऊ शकता, पण मी इथे लांब पेन्सिल घेतल्यामुळे माझं अंतर होतं याच्यामध्ये. हा पॉइंट घेतला मी आणि त्याच्यामध्ये 19 सेंटीमीटर अंतर घेऊन मी हा राऊंड काढलाय. पेन्सिल अशी करायची बघा, अशी. मोठी पेन्सिल असेल ना तर असं लांब अंतर तयार होतं. या पॉइंट पासून इतकं अंतर घेता येतं आपल्याला 19 सेंटीमीटर, आणि मग राऊंड काढायचा. तेवढा राऊंड काढून घ्या, मग मी सांगते. मी काढून घेतला ऑलरेडी 19 सेंटीमीटर त्रिज्येचा. दिसतंय ना व्यवस्थित? आणि मग ह्या पॉइंट पासून वर्तुळापर्यंत एक रेष आपल्याला काढून घ्यायची. मॅडम थोडस लेफ्ट साइडला सरका ना तुम्ही. हा अजून थोडस. हा बस ओके, दिसतंय. हे अंतर आपलं 19 सेंटीमीटर आहे. तेवढं वर्तुळ काढून घ्यायचंय आपल्याला. आणि पेन्सिल तुमची जेवढी मोठी असेल ना तेवढं तुम्हाला अंतर जास्तीत जास्त घेता येतं बघा. पेन्सिल पुढे सरकवायची एकदम आणि तेवढं अंतर घ्यायचं. मध्यबिंदू पासून वर्तुळाच्या परिघापर्यंत रेष काढून झाली का तुमची? एक रेष आखून घ्यायची आणि जिथे वर्तुळाला पॉइंट म्हणजे होतोय ना तिथून 20 सेंटीमीटर अंतर घ्यायचंय आपल्याला वर्तुळावर. मी करून घेतलंय बघा. इथून 20 असे आपल्याला चार ठिकाणी असे पॉइंट करून घ्यायचे वर्तुळावरती.
आणि ते जोडायचेत आपल्याला. पुन्हा ह्या पॉइंट पासून 20 सेंटीमीटर वर्तुळावरती पॉइंट करायचं. थोडीशी डार्क करा ना मॅडम. ठीक आहे. आता दिसते का? हे दिसते आता. खरं कलर पेन्सिल वापरायला पाहिजे म्हणजे हा दिसले पेन असते. पण वापरला तरी चालेल. 1 2 3 3 रेषा झाल्यात माझ्या. आता दिसतंय का? म्हणून मी छोटा अगोदर शिकवला असता ना, मग तुम्हाला अंदाज आला असता. लक्षात आलंय का? आपण बिंदूपासून वर्तुळाचा पॉइंट घेतला ना, तिथून 20 सेंटीमीटर अंतर वर्तुळावर जितकं येईल ना 20 सेंटीमीटर, तिथं अशा पुढे पुढे 4 खुणा करायच्या आणि 4 रेषा काढायच्यात. आपल्याला 4 बाजू काढायच्यात ना पिरॅमिडच्या, आणि मग बिंदूपासून त्या रेषांचे टोकं जोडून घ्यायचेत आपल्याला. म्हणजे त्रिकोण आकार देतील आपल्याला, 4 त्रिकोण दिसतील. दिसतंय का आता? साधारण लक्षात आले. वर्तुळाच्या त्रिज्येवर 20 सेंटीमीटर वर बिंदू आता काढून दिसतंय घ्यायचे. का? आणि स्केच पेनचा वापर करायला लागेल का? पेन घेतला तरी चालेल ना, निळा. हो, स्केच पेन घेते. हा. हा, गुड. आता दिसतंय. दिसतंय का? हम्म. हा. छान आणि आता दिसतंय. हे आपण जेव्हा डाव्या हे कट, बाजूला. हा आकार आपण कट करायचा आहे, पण त्याच्यापूर्वी हा जो कुठला जरी तुमचा त्रिकोण शेवटचा जो असेल ना, त्याला 1 सेंटीमीटर आपण जागा सोडणार असतो ती पट्टी फेविकॉलने चिकटवण्यासाठी. आतून ती पट्टी आतून चिकटवण्यासाठी 1 सेंटीमीटरची अशी एक्स्ट्रा पट्टी आखून घ्यायची. दिसतंय? हम्म. इकडं ओढा. हा आकार आपण आता कट करायचा आहे. मॅडम, कॅपला पुढचा आकार द्या ना, एका हो एका बाजूला. हा. हो. म्हणजे कापल्यावर त्यासाठी पेपर घ्या डाव्या बाजूला इकडं ओढून. हा, घे इकडं. दिसतोय का आकार? हो पुढे हो मॅडम. कॅपची आपण आकार काढलाय. हम्म.
तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही वाढवू शकता अजून हा पुढे. कट करताना आपण वाढवू शकतो. समजलं का? आता कट करूया का? करा मॅडम. हे जे आपण त्रिकोण आखलेत ना तिथून कट करायचं आपल्याला, वरतून कट करायचं नाहीये. त्रिकोणाच्या बरोबर त्रिकोणी बाजू आपल्याला कट करायचं. कोणाला काही शंका आहे का? समजले का? दिसत नाही बरोबर. त्याप्रमाणे आणि आता ह्या रेषांवरती आपल्याला घड्या घालायच्या. बरोबर घडी करून घ्या म्हणजे व्यवस्थित आकार दिसेल. ही जी पट्टी आहे ती आता आपल्याला फेविकॉलने चिकटून घ्यायची आहे. अशी आणि हा कॅपचा जो आकार आहे आपण तो वरच्या बाजूने फोल्ड करायचा. असं चिकटून घ्यायचं. आलं लक्षात? अशी कॅप तयार झाली आहे. छान. हे आपण फेविकॉलने चिकटून घ्यायचं. या पट्टीवर आपल्याला फेविकॉल लावायचंय. आणि थोड्या जाड पेपरचे केले की त्याला दोन्ही साईडनी छिद्र करून इलास्टिक आपण लावू शकतो आणि ध्यान करताना त्याला पण लावू शकतो. घालू शकतो. ध्यान करताना समजलं का? कोणाला काही खूप छान मॅडम, छान समजलं मला. हो, थँक्यू, धन्यवाद. किती सुंदर झाली आहे कॅप. हो ना, धन्यवाद. किती छान खूप छान. दिसतंय. खूपच सुंदर कल्पना रचना पण मॅडम. खूप छान. तुम्ही त्याच्यावर काही काढू शकता, फुलं बिलं डेकोरेट हो, करू आणि शकता. आणि आपण डिझाईन पेपर पण लावू शकतो. समजा आपण साध्या पुष्ट्याचं बनवलं ना तर इथे हो डिझाईन हो. पेपर पण लावू शकतो. त्यामुळे छान दिसते, आकर्षक. खूपच सुंदर. मॅडम ते मेजरमेंट जरा जरा सांगता का? ते त्रिज्या आणि हा, ते आपण त्रिज्या घेताना 19 सेंटीमीटर घेतलीये. मला पण करायचं आणि वर्तुळावरती अंतर आपण 20 सेंटीमीटर घेतलं. 20 सेंटीमीटर वरती 4 वेळेस खुणा केल्यात 4 बाजूंच्या. म्हणजे ही जी आपली उंची आहे ती 19 येणार आहे आणि ही जी खालची बाजू आहे ती 20 सेंटीमीटर येणार आहे. ही तुमचं लागलं होई काय वरच कधी आलं? ऑनलाईन मागवलं का दुकानात घेतलंय? ऑनलाईन मागवलं. मी असे छोटे पण पिरॅमिड बनवून ठेवले पिरॅमिड हँगिंग साठी. असे छोटे पिरॅमिड बनवून ठेवले.
लय आम्हाला करायचं. आमची मॅडम किती झाली? किती येतात ते? मला काय वाटत नाही आता फॅन चालून आता दमयंती पवार, दमयंती पवार म्यूट करा प्लीज. दमयंती पवार म्यूट करा. असे छोटे प्रत्येकाने पिरॅमिड काळजी घ्या. आपले माईक अर्चना म्यूट मॅम, ते छोट्यासाठीची साईज कशी घेतलीये तुम्ही ती सांगाल का एकदा? ते छोटे. हे जे छोटे आहेत ना, कधी हा. पण आपले ही जी बाजू आहे ना त्याच्यापेक्षा उंची कमी घ्यायची थोडी. ही जर 9 असेल तर ही 8.5 घ्यायची उंची. म्हणजे त्रिज्या आपण 8.5 घ्यायची आणि बाजू मोजताना 9 घ्यायची. असं थोडंसं अंतर कमी असतं उंचीपेक्षा. हे उंची कमी असते आणि ही साईड जास्त असते. आता हा जो केलाय ना मी, हा आपल्या ह्या पिरॅमिडवरती बरोबर बसतो. आपला जो कॉपर पिरॅमिड आहे ना त्याच्यावरती हे बरोबर बसतं. मग ह्याची मी काय केलंय, हे जी त्रिज्या आहे ती 9 घेतली आणि ही जी बाजू आहे ती 10 सेंटीमीटर घेतली. त्रिकोण टोटल किती आहेत मॅडम? 9 बाय चे. पण अर्चना ताई, जेव्हा खाली ठेवायचे करतो तेव्हा खालून पण एक पुठ्ठा लावावा लागत असेल ना? हो हो, खालून पण एक लावायचं. कॅपला पोकळ लागते, डोक्यावर ठेवतो आपण, पण हे नुसते ठेवायचे असतील त्याला आपल्याकडे खाली बेस करावा लागत असेल. आपल्याकडे जाड पेजचे मॅगझिन असतात ना असे, हा. त्याचे पण असे कट करून आपण चार पीस जर कट केले, जर हे जर तुम्हाला मेजरमेंट अवघड वाटत असेल तर असे 4 पीस कट करायचे जाड मॅगझिनचे आणि ते सेलो टेपने चिकटवायचे आणि मग त्याला तुम्ही खाली बेस पुठ्ठ्याचा लावू शकता. असं वहीचा पण असतं ना असा पुठ्ठा, त्याचा पण आपण बनवू शकतो वहीचा कव्हर पेज. त्याचे पण 4 तुकडे कट करून सेलो टेपने चिकटवू शकता तुम्ही, हे जर मेजरमेंट अवघड वाटत असेल तर. नाही, आता दाखवलेलं सोपं आहे. ठीक आहे, तुम्ही सुरू करा निलिमा मॅडम. पेपर दिसतं. सविता मॅडम, निलिमा मॅडमना स्पॉटलाइट द्या. हा देते. हा दिलाय मॅडम. आता हा छोटा आपण मग बघितला ना कॅपचा, त्याच्यावरनं तसाच मोठा काढायचा. पण आता आपल्याला एवढे मोठे पेपर मिळत नाही, म्हणजे 39 बाय 39 वगैरे. तर मग मी काय केलं, एक बिंदू घेतला, पेपरवर असा एक बिंदू घेतला आणि हे जे मेजरमेंट आहे ते आपलं 40 इंच 39 इंच घेतलं, 38 इंच, सॉरी 38 सेंटीमीटर. हे बघ, हे इथं झालं 38 सेंटीमीटर. आणि मग हे इथून आहे ना, इथून काय करायचं, 40 सेंटीमीटर ही सरळ लाईन घ्यायची ओढून अशी. जसं आता मॅडमने सांगितलं, तुम्ही हे करा, काय राऊंड करा. आता एवढा मोठा राऊंड आपल्याला करता येत नाही. मग नाहीतर मग कसं करायचं, मी हे पेन्सिलला अशी दोरी लावली. मग ही दोरी अशी बिंदूला लावायची, इथं बोट ठेवायचं आणि मग इथून असा सर्कल काढायचा. असं सर्कल काढत न्यायचा आणि मग प्रत्येक याच्यावर ते आता मी ही 20 मार्क केलंय, सॉरी 40 सेंटीमीटर मार्क केलंय.
ए तर मग इथं एक उभी लाईन परत घ्यायची आणि एक त्रिकोण कापून घ्यायचा. परंतु पूर्ण बसत नाही माझे म्हणजे पेपरला. तर जसं मॅडमने सांगितलं की आपण प्रत्येक पुठ्ठा एक 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 पार्ट कापायचा आणि मग तो सेलोटेपने चिटकवायचा. त्या पद्धतीने आता हा मोठा असल्यामुळे हा असा करायला लागणार आहे आपल्याला. तर हा एक आपण पार्ट असा कापून घेऊ आणि मग त्याप्रमाणे पुढचे कापू. तसाच हा एक असा त्याच्यावर ठेवून मी एक कापलाय फक्त राऊंड. तर हे दोन एका कलरचे झाले. आता दोन दुसऱ्या कलरचे घ्यावे लागतील. तर आता हे असेच ऍडजस्ट करून अशा सरळ लाईन ओढून घ्यायच्या तिन्हीच्या तिन्ही. आणि मग आता हे कापून घेऊ आपण आणि मग ते चारही एकत्र
हे एक, हा एक, दोन, हं? हा 3 आणि दिसतंय, आणि हा एक 4. असे 4 आपण पूर्ण काढलेत. मग आता हे सेलो टेपने आपण चिटकवून घेऊ. मॅडम एक सांगू का तुम्हाला? हम्म. बोला. आपण जसं हे आता मी पिरामिड कॅप करताना जसं आपण एक सेंटीमीटरची पट्टी सोडली होती ना चिकटवण्यासाठी, हम्म. तसं तुम्ही प्रत्येक त्रिकोणाला पट्टी जर सोडली असते तर ती पट्टी आतून चिकटवली असते. हा हा, माझ्या ते पण थोडं. आता लक्षात आलं. हम्म, हम्म, बरोबर. ठीक आहे, पुढच्या वेळेस तर आपण काय करतो, ते तुम्ही ड्रॉइंग टीचर असल्यामुळे तुम्हाला आयडियाज येतात ना लगेच. अर्धी बाहेर ठेवू आणि अर्धी आत, आणि ही परत अर्धी जी आहे ती अशी समोरासमोर गुलाबी पिवळा असं घ्या. हा हा, तसंच करते. म्हणूनच आता इथं पिवळं लावते. पण अखंड जो असतो पिरॅमिड, त्याची ऊर्जा जास्ती काम करते का असे तुकडे केल्यावर असते? म्हणजे नाही, ऊर्जा जरी अखंड थोडीच असतो ना, तो प्रत्येक याच्यात जोडलेलाच असतो ना ते. हा मॅडम, अखंड वगैरे पेक्षा आहे ना फक्त ती तो अंश आणि ती ऊर्जा त्या टोकातून खेचली जाते. तेवढ्या अंशात तो पिरामिड बनला की ऊर्जा खेचल्याच जाते. मग ते अखंड असो नाही तर असं असो. अच्छा. आणि असं अखंड येणारच नाही ना, खूप मोठे जर आता करायचे, आता मोठा नाही, कारण बांधले. छोटा विचारायचं. मॅडम आपल्याला म्हणलं होतं की नुसता काड्यांचा जरी केला ना तेवढ्या अंशामध्ये तरी तेवढी ऊर्जा खेचली जाते. हो हो हो, फक्त तो बरोबर. कोन आणि अंश बरोबर आला पाहिजे. हा. धन्यवाद. पिरॅमिडचा सांगाडा सुद्धा वर्क करतो आणि बरेच पिरॅमिड बाजारात आलेत सांगाड्याचे. मॅडम सांगतील आता, सांगाडा सुद्धा वर्क होतो. आपल्याला पिरॅमिड मध्ये फक्त अँगल महत्वाचा आहे. आता कोणी बनवले असेल तर दाखवता का व्हिडिओ ऑन करून? पिरॅमिड कॅप बनवली असेल कोणी? आणि विवो कोण आहे, रिमूव्ह करा त्यांना. कोण आहे विवो, नाव घाला. सांगते. होस्ट विवो कोण आहे? हा रिव्ह्यू केलाय मॅडम त्यांनी. आज सविता मॅडम होस्ट झाल्या. धन्यवाद मॅडम.
मला काय झालं 2 फोन आले ऍट अ टाइम, त्यामुळे मला नाही वेळेत जॉईन करता आलं. एक मिनिट हा. दुसरा टेप आहे याच्यातला टेप नाही, ते चिटकून बसलाय. कोणाला कळालं नसेल तर प्रश्न विचारा, तोपर्यंत काय करायचं आहे ते जर कळालं नसेल तर शंका विचारा. मॅम ही रेकॉर्डिंग मिळेल का? हो मिळणार आहे. थँक्यू. अर्चना मॅडम, एक विचारायचं होतं. मी हा छोटा बनवलाय, तर आहे ना, हा. मला हे बनवताना बघा ह्याचे 4 टोकं अशी वेगवेगळी वाटतात. म्हणजे ते सेम यायला पाहिजे ना, असं खाली जमिनीवर ठेवल्यावर. तर ते माझं बहुतेक माप माप घ्यायला काही चुकलंय का? कळत नाहीये ते मला. चारी बाजूच्या उंची लांबी रुंदी बरोबर आली पाहिजे. थोडं तरी कमी हा जास्त झालं तर ते बॅलन्स होत नाही हो, जसं पिरॅमिड. माझं हे टोक म्हणजे ओव्हरलॅप झालंय, ते 1 सेंटीमीटर सोडलं तरी सुद्धा म्हणजे चुकल्यासारखं मेजरमेंट झालं. तुम्ही बरोबर काय ऍक्युरेट. करा, सगळ्यांनी मी सांगू का, पुठ्ठा घ्या, जाड पुठ्ठा. आणि जाड पुठ्ठ्याचं करा, म्हणजे तो जमिनीवर राहील सुद्धा, आणि पिरॅमिड टोपी सुद्धा चांगली टिकेल, आणि पिरॅमिड सुद्धा टिकेल. आणि 2 फूट बाय 2 फूट करा, कारण फळं आता उन्हाळ्याचं भाजीपाला, केळी ठेवता येईल ना तुम्हाला, लिंब. कारण फ्रीज मध्ये ठेवल्याने त्यातले जीवनसत्व नष्ट होतात. फ्रीज मध्ये ठेवल्याने घशाला इन्फेक्शन होतं. आपण बघतो, पाणी जर फ्रीज मधलं आपण पिलं तर लगेच घसा खवखवायला लागतो. म्हणून मग असे काही टमाटर एवढे नाही, पण केळी बिळी लगेच तुम्ही या पिरॅमिड खाली ठेवून बघा. तुमचे अँगल परफेक्ट पाहिजेत, म्हणजे जास्त दिवस तुमची फळं राहणार आहे, कोथिंबीर राहणार आहे. आणि आयुर्वेदिक औषधं तुम्ही या पिरॅमिड खाली ठेवू शकता. काही लोकांनी दुसऱ्या स्टेट्स मध्ये फ्रीज सारखा पिरॅमिडचा वापर सुरू केलेला आहे, बाजारामध्ये उपलब्ध आहे. म्हशींच्या गोठ्यांवर पिरॅमिड बसवले आहेत. म्हशी गाई दूध जास्त देत आहेत पिरॅमिडमुळे, लक्षात घ्या. जास्त खूप देतात 2 खूप लिटर जास्त. चांगले इफेक्ट आहेत पिरॅमिडचे. जीवन शक्ती पिरॅमिड टिकवून ठेवतो. नूतन मॅडमच्या आता सगळ्या ह्याच्यात येतीलच फायदे, पण म्हणून आपण हे करायचं शिकत आहोत, की घरच्या घरी आपण करू शकतो वापर. आणि तुम्ही वेगळ्या मटेरियलचा जरूर विचार करा. चांगलं जर मटेरियल आणलं ना तर छान पिरॅमिड टिकतील. फक्त प्लॅस्टिक वापरायचं नाही पिरॅमिड करताना, बाकी कुठलंही मटेरियल तुम्ही वापरू शकता. आणि हे जे आहेत बाजू पिरॅमिडच्या, त्या नसल्या तरी चालतात. 4 खराट्याच्या काड्या घ्या, नुसत्या खराट्याच्या काड्या चिटकून सुद्धा वर सुद्धा असे पिरॅमिड उभारलेले आहेत काड्यांचे. झाडांना ग्रोथ चांगली येत आहे, फळं फुलं येत आहेत. बरेच जण आपल्या बागेमध्ये हे प्रयोग करत आहेत. मग आपल्या घरातली गार्डन आहे, कुंडीतली गार्डन आहे, त्याला तुम्ही खराट्याच्या काड्यांनी चक्क पिरॅमिड उभारू शकता. तुमच्या छोट्या छोट्या झाडांना फुलं जास्त येणार, बघा तुम्ही, फळ जास्त येणार. आणि नैसर्गिक खत होत आहे, नैसर्गिक खत. त्याला काही दुसऱ्या कुठल्या खताची गरजच नाही. कारण काय करतो हा अँगल आहे ना, तो जीवनशक्ती सगळी पंचतत्व खेचून घेतो ब्रह्मांडातून, त्यामुळे ते झाडांनाही मिळतं. मग म्हणून हे काड्यांचा सुद्धा वापर करू शकता तुम्ही कुठेही. तुमच्या बेडवर सुद्धा करू शकता. मच्छरदाण्या सुद्धा पिरॅमिडचे आले आहेत. या अंगावर ओढून घेतो पांघरून तसं घ्यायचं, आणि झाला तुमचा बेड सुद्धा होतो पिरॅमिडचा. तुम्ही बघा ना, अमेझॉनवर अवेलेबल आहे सगळं.
पण ते कितपत सायंटिफिक आहे ते माहिती नाही. नाही नाही तसं नाही. हे बघ मॅडम हुशार झालाय. अरे वा, निलिमा मॅडम डबल कलरचा घेतलाय, फॅन्सी पिरॅमिड. हा नाही मॅडम काय झालंय ते नाही ठीक आहे ना, ठीक आहे ना, त्याच्या चांगलं आहे ना दिसायला. हा त्याच्यामुळे मावत नव्हता हो, म्हणून मग माझ्या डबल. माझ्या आले लक्षात ते, पण मी म्हंटल चला हा फॅन्सी पिरॅमिड. हे बघ, पण हा बरोबर बघा. याला जर पुठ्ठा जर लावला ना तर जास्त स्टिफ येईल. हो हा मॅडम इकडे घ्या थोडं, बस कॅमेरात येत नाही माझ्या. हा बघा किती छान झालाय. असा जर मोठा पिरॅमिड तुम्ही प्रयोग करून बघा ना, आजच ठेवून बघा काय तुमचा पिरॅमिड हो केलाय ठेवते मिरच्या ना. आणि आणि तुम्ही मॅडम आम्हाला निलिमा मॅडम सांगा, केळी ठेवा. शक्यतो केळी खराब होतात ना बाहेर, हा केळी ठेव. तर केळीनी लगेच कळतं. फक्त सगळ्यांनी एक लक्षात घ्या, प्रयोग करताना काय करायचं, समजा केळीचा प्रयोग करता, त्या केळीच्या देठांवर काही किडे बिडे काही नाहीत ते बघून घ्या. हा स्वच्छ पुसा ते, स्वच्छ स्वच्छ पुसून. पुसा, केळ पुसून घ्या. कारण मग त्या किटाणूनी डिके होणारच, आणि मग म्हणणार पिरॅमिड वर होत नाही. असं करू नका. चालेल आणि सांगते. त्याचबरोबर पिरॅमिड मध्ये एक केळ ठेवलं, हा त्याचबरोबर बाहेरचं दुसरं केळही पुसायचं, सेम पुसून ठेवायचं, वेगळं ठेवायचं. पिरॅमिड जवळ ठेवू नका. पिरॅमिड हा जवळ जरी ठेवलं तरी तो इफेक्ट येणारच पिरॅमिड सारखा. लावून ठेवा. मी हे सगळे प्रयोग करून बघितलेत, तुम्हाला सांगते. आपल्या पिरॅमिड मध्ये, कॉपर पिरॅमिड मध्ये. मॅडम हा फ्रीज वर ठेवला तर काय असा पिरॅमिड बनवून फ्रीज वर ठेवला तर ते फ्रीज मधलं काय असेल नाही नाही, काय उपयोग आहे का? तुमचं फ्रीज मध्ये विटॅमिन राहतच नाही, अन्न पदार्थ खराबच होतात फ्रीज मध्ये. तुम्ही हो. एक काम करा ना, आज तुम्ही फ्रीज मधला अन्न पदार्थ काढून ऊर्जा बघा ना पेंडोलमनी, मला टाका, बघा काय होतंय. ते ठेवत. तुम्हाला वाटतं फ्रीज मध्ये चांगलं राहतं, ते ऊर्जा बघा तुम्ही. आणि सांगा, मला माहिती नाहीये, पण ते बटाटे बिटाटे तुम्ही ठेवता फ्रीज मध्ये, बटाटे एक तासात डिके होतो. 1 तासात तुम्ही बटाटे उकडून बाहेर ठेवा, ऊर्जा बघा. फ्रीज मध्ये ठेवा, ऊर्जा बघा. हा बटाट्याचं तर होतच. होतच, कारण आपल्याला वाटतं ते चांगलं राहतंय, तसं काही नसतं. त्यामुळे आता ग्रहणाचं सुद्धा तसंच आहे की डोळ्यांना तर चांगलं दिसतं, पण त्यांनी ते सगळी निगेटिव्हिटी पकडलेली असते. तसंच फ्रीज मधलंय, फ्रीज मधलं खाऊ नये म्हणतात त्यामुळं. हो मग तुम्ही पिरॅमिड फ्रीज मध्ये ठेवून काय उपयोग आहे, फ्रीजवर ठेवून काय उपयोग आहे? हा मी तेच, मला शंका होती म्हणून मी विचारलं. नाही, फ्रीजवर नका चालेल. ठेवू. फ्रीज सारखा वापर करा. औषधं आयुर्वेदिक ठेवा. हा ॲलोपॅथिक ठेवू नका, कारण ॲलोपॅथिक मुळातच निगेटिव्ह औषध असतात. सगळी निगेटिव्ह ऊर्जा असते, म्हणून तर शरीरावर दुष्परिणाम होतात. मग आपण जर ॲलोपॅथिक औषधं पिरॅमिड मध्ये ठेवली तर ती निगेटिव्हिटी अजून वाढवणार, अजून घातकपणा शरीराला करून घेणार आपण. पिरॅमिडचं तत्व कसं आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा असेल तर ती पॉझिटिव्ह ग्रो करणार. क्रिस्टल सारखंच आहे. क्रिस्टल कसा असतो, क्रिस्टल तुमच्या ऊर्जेला रेझोनन्स आणतो. तसंच पिरॅमिड चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा असेल तर ती वाढवणार. म्हणून पिरॅमिड ठेवताना पेंडुलमनी नक्की ऊर्जा बघा घरात कुठं आहे, तिथे ठेवतो पिरॅमिड. नाही तर निगेटिव्ह जागेत पिरॅमिड ठेवला तर एवढा इफेक्ट नाही येणार ना. आणि आपण जिथे जास्त वेळ बसतो ना, तिथे असा पिरॅमिड ठेवून द्यायचा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह ऊर्जेचा फायदा मिळतो. आता हे मॅडमनी केलं, आता वरती टोकातनं एक दोरा घातला,
होल पाडू नका शक्यतो, कारण नाही होल पाहिजे. जर पाडलं ना तर ते बरचसं एनर्जीचं प्रमाण कमी होतं. ओके. तर ते होल पाडणं बरोबर नाहीये. म्हणून आता या मॅडम कॅप शिकवतील. खूप सुंदर निलिमा मॅडम, छान, धन्यवाद तुमचे. काही धन्यवाद. असेल तर ग्रुपवर विचारा, निलिमा मॅडम सांगतील. आता अर्चना मॅडम कॅप घ्या तुम्ही. कॅब घेतली मॅडम आधी. आधी घेतली का? झाले मॅडम. हा अगोदर छोटा मग त्यांना छोटा समजावून सांगण्यासाठी अगोदर 7 कॅप मिनिटं बनवली. झाली होय. मी 7 मिनिटांनी जॉईन झाले, तेवढ्यात कॅप झाली. दाखव मला कशी केली. छान केली त्यांनी. बाकीच्यांना जमली का कॅप? सगळ्यांनी घ्या बरं कॅप पिरामिड हातात, फोटो काढू, स्क्रीनशॉट. कोणी कोणी केलंय? मुलं आहेत का जवळ? बसवली का मुलांना तुम्ही? मुलं नाही. हा मॅडम मी चालू केलाय कॅमेरा व्हिडिओ. काय गुलाबी दिसत नाहीये मला. गुलाबी रंगाची कॅप मला दिसत नाहीये. तुम्हाला स्पॉटलाइट द्यावं लागेल स्क्रीनशॉट द्या ना, अर्चना मॅडमला जरा स्क्रीनशॉट द्या ना. त्यांना द्या. आपलं काय म्हणायचं प्रोफाईल? स्पॉटलाइट. स्पॉटलाइट. सविता मॅडम, अर्चना मॅडम स्पॉटलाइट द्या. हा, अरे वा, खूप छान बनवल्या की. तुम्ही काय गुलाबी करून दाखवली का? हा गुलाबी कॅप बनवलीये. कोणी आणि केली ते का छोटे कॅप? मी कोणाला शंका आहे का? बघा, कॅप केली. घालून दाखवा अर्चना मॅडम. ते पिवळे त्यांनी आधीच केले होते. पिवळे केलेत मॅडमनी, तसं तुम्ही तोरण करू शकता. मॅडम तुम्ही म्हणताय ते तोरण करायचं, तर मग त्याला खाली बंद करायचं का? मग कसं ओपनच ठेवायचं? कसं करायचं ते? सांगा. नाही मॅडम, त्याला होल असतं ना, हा, तर आपण चिटकवतो ना एकमेकांना, तर तिथं थोडस हे असतं, होल असतच ना, त्याच्यात ना दोरी वर घ्यायची, खाली गाठ मारायची, वाटलंच तर त्याच्यामध्ये 2-4 मोती घालायचे, गाठ मारायची आणि मग वर ओढून घ्यायचा दोरा. बघा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. अर्चना मॅडमनी कॅप केली. कोणी कोणी कॅप केली? सगळ्यांनी दाखवा. बघा पिरॅमिड कॅप व्हिडिओ बघा बर का. व्हिडिओ मध्ये डिटेल्स आहेत. हा, आता मला कोणी कोणी केली त्या सगळ्यांनी घाला आणि व्हिडिओ ऑन करा. कॅप म्हणा, पिरॅमिड म्हणा. पिरॅमिड सुद्धा आपण पोकळ केलंय बर का, त्यामुळे तुम्ही पिरॅमिड सुद्धा डोक्यावर ठेवू शकता. फायदा काय होणार आहे? हा पेपरचा केल्यामुळं कॉपरचा जसं जड असतो, काही मानेचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तर ही अशी असा पिरॅमिड निलिमा मॅडमनी केलेला वगैरे घालत. निलिमा मॅडमनी 2 फूटचा मी सांगितला होता त्यांना. छोटा केला तर तुम्हाला कॅप म्हणून वापर करता येईल. हा आहे, मी आधीचा केलेला. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना हा, दाखवा निलिमा मॅडम, घालून दाखवा. विद्यार्थ्यांना या अभ्यास करताना दोघींना घालता येईल. स्पॉटलाइट द्या. सरिता मॅडम, निलिमा मॅडम आणि अर्चना मॅडम दोघींना स्पॉटलाइट द्या आणि स्क्रीनशॉट काढा दोघींचा. कोण काढतोय स्क्रीनशॉट? ऍड करायचं बघा. हे जे आहे ना प्रो, काय झालंय? मला होस्ट करा, नाहीतर हा करते मॅडम. नाहीतर तुम्ही ऍड करत चला ज्यांचे व्हिडिओ ऍड आहेत. मेघा मॅडम केलाय का तुम्ही? नाही. कोणी केलाय मॅडम व्हिडिओ? होस्ट केलंय तुम्हाला मॅडम. हा, आता मला काय करायचंय, निलिमा मॅडम आणि अर्चना मॅडम बोला जरा तुम्ही, म्हणजे सापडाल. हा मॅडम. तुमचा स्पॉटलाइट ऍड करायचा. हा, आधी केलेला आहे मी, तो घातलाय. मी पण घातलंय मॅडम. मोबाईल मध्ये ऑप्शनच येत नाहीये ऍडचा. दोघी स्पॉटलाइट ऍडिंग नाही येते. येते का? नाही येते. ठीक नाही, आहे. मोबाईलला ऑप्शन नाहीये. लॅपटॉप वर येतो. दोघींना आपण सगळ्यांना ऍड करू शकतो. ठीक आहे. आता अर्चना मॅडमचा स्क्रीनशॉट घ्या आणि झाला की सांगा, मग निलिमा मॅडमचा घे. हा, अर्चना मॅडमचा झाला. हा, निलिमा मॅडमला करते स्पॉटलाइट. हा,
निलिमा मॅडम नीट बसा. स्पॉट हे स्क्रीनशॉट घेतायत त्या. कॅमेऱ्याकडे तोंड करा, मग कॅमेऱ्याकडे सरळ बसा, सरळ. हे कुठं तुम्ही केलंय? तुम्ही केलेला घाला मॅडम, तो नको. मी गेलेला घालू आता. मग काय तुम्ही केलेला घाला. डोक्यावर जरा ठेवते ना तो जरा मॅडम. मोठा होईल ना, चालतंय की. अच्छा, असा होईल असं. वर धरा थोडस डोक्याच्या वर. हा शाबास. हा थोडस ठीक सरळ आहे. समोर कॅमेऱ्याच्या बसले तर व्यवस्थित येईल स्क्रीनशॉट घ्यायला. हो ना, नीट नाही बसल्या ना त्या. कसं बसू चेहरा आता? दिसायला पाहिजे मॅडम. ते मोबाईल खाली ठेवला असेल ना, त्यामुळे अंदाज येत नाही. हा आता घ्या. हा 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 ठीक आहे, चला घेतला. धन्यवाद दोघींचे. पिरॅमिडच्या आता बाजू कोणी सरळ गेले करा. का? बाजू सरळ आता करा ना कोणी मॅडम पिरामिड पिरॅमिडची. गेले का? त्यांचे व्हिडिओ काढू. केलाय हा का आता कोणी आता पिरामिड? आता छान दिसतंय बघा. अजून पिरामिड गेला का कोणी? नसेल केला तर करा, व्हिडिओ बघून करा. ठीक आहे, घेतला चला मॅडम. धन्यवाद. छोटा पिरॅमिड दोघी केला मॅडम. कोणी ओके, थँक्यू. कोणी केला? अनुजा मॅडमनी केला. अनुजा मॅडम अद्वैत. दाखवा. चला दाखवा तुमचा पिरामिड आम्हाला. छोटा केला मॅडम. मी अद्वैत सोबत घेऊन केला आम्ही दोघांनी. हो छान की, मुलाला घेतलं तेच तर पाहिजे. हा, अरे वा, मस्त. हो, तोच कॅप टाईप. म्हणून तर आधी म्हटलं मेजरमेंट पण छान येईल त्याचं. आणि याचं मग मोठं होतं ना, ते एकदम समजलं नसतं, म्हणून आधी तो करायला लावला. छान छान छान, व्हेरी गुड. अगोदर स्क्रीनशॉट अगोदर काढा दोघांचा, नाईलेकांचा. अनुजा अगोदर मॅडम छोटाच व्हिडिओ द्या. बनवायचा. हा, दोघांचा स्क्रीनशॉट काढा. अनुजा मॅडम हो छान, काढला. व्हेरी गुड. छान, हा. व्हेरी गुड. काल मला एक पॅरेंट भेटल्या होत्या. म्हटलं काय कशा आहात? म्हणे अहो आमचा मुलगा सारखी तुमची आठवण काढतोय, आता समर कॅम्पची वाट बघतोय, तुम्ही घेणार आहे ना? म्हटलं अजून काही ठरवलंच नाही. तर कधी परीक्षा संपणार आहे काय वगैरे. म्हटलं बघू, अजून काही प्लॅन नाही केलं. ठीक आहे, छान. अजून कोणी केलंय का? नाही केला कोणी? बर ठीक आहे, नंतर मुलांना सांगा करायला, त्यांना घेऊन बसा जवळ. सुलभा दानवे मॅडम कोण आहात तुम्ही? ऑन करताय का, अनम्यूट करताय का? जरा ओळख करून द्या तुमची. सुलभा दानवे मॅडम. हा, व्हिडिओ बघून करू शकता. आणि काही शंका आली तर ग्रुपवर विचारा. ठीक आहे, चल धन्यवाद सगळ्यांना. आता सोमवारपासून मॅडम हे सगळे फायदे सांगतील, डिटेल सगळं सांगतील. तोपर्यंत तुम्ही करून ठेवा. कारण आपलं कसं असतं माहिती का, आपण नुसतं ऐकतो आणि नंतर करू म्हणून सोडून देतो. तर आता पिरॅमिड काही ना काहीतरी जवळ असेल ना तुमच्या, तर लगेच नूतन मॅडमनी सांगितलेले तुम्ही प्रयोग सुरू करू शकता. आणि 4-5 करा. मग 4-5 जर पिरॅमिड केले तर प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रयोग एकेका पिरॅमिड मध्ये करा. एका पिरॅमिड मध्ये बॅटरी ठेवून बघा. बॅटऱ्या गेलेले सेल चार्ज होतात, बघायचं होतं का? जुन्या सूर्यांना धार लागते म्हणतात, बघायचं. पण त्याच्यामध्ये उंचीचं महत्व आहे. तुम्ही पिरॅमिडच्या खाली ठेवून उपयोग नाही. पिरॅमिडच्या त्या पॉइंटला तुम्ही उंच ठेवायचं. मग खाली वाटी पिरॅमिड मध्ये ठेवून मग त्या वाटीवर ठेवलं तर जास्त इफेक्ट तुम्हाला दिसणार. 1/3 हाईट वर पिरॅमिड ऊर्जा जास्त चांगली असते. मग प्रत्येक खोलीत एक पिरॅमिड ठेवा. प्रत्येक पिरॅमिड खाली एक एक प्रयोग ठेवा. आणि कागदाची पिरॅमिड तुम्ही कितीही करू शकता. मोठा करा, 2 फूट बाय 2 फूट तर कराच असं मला वाटतंय. तर बघा, चला धन्यवाद सगळ्यांचे. पुठ्ठ्याचा केला तर जास्त सरिता छान. मॅडमचे धन्यवाद. काय? पुठ्ठ्याचा 2 फूट बाय 2 फूटचा केला ना, तर त्याचा हम्म. खूप उपयोग होईल. हो. जाड पुठ्ठ्याचा. मलाही तसंच वाटतंय. पुठ्ठ्याचा करा, मग बघते करून. हा, म्हणजे कॅप पण टिकेल जास्त. आणि कॅप जरी पुढं नाही केली तर तो त्रिकोण घालून तुम्हाला डोक्यावर ठेवता येईल. बरोबर. ठीक आहे, चला सगळ्यांना धन्यवाद. भेटूयात आता सोमवारी.
आज मीटिंग आहे, पंचतत्व मुद्रा जे करणार आहेत त्यांची 8 वाजता. लक्षात ठेवा, मीटिंगला या. नाही तर आता उद्या काही प्रोग्राम नाही आपला, शनिवार रविवार भेटायचंय सोमवारी. मॅडम मॅडम हा बोला. हा जुना आहे आमच्याकडे असा, पण याला नाही का असं मधून असं खराब असा होल झालाय हा. 1 मिनिट, स्पॉटलाइट देते बघते. हा कसला आहे? नाही, हा पिरामिडला वरती ते होल पडलं तर ऊर्जा डिस्टर्ब होते. वर्क होतोय तो, पण हा असं. फुल ऊर्जा नाहीये. हम्म. तुम्ही करा ना मॅडम असं आता बघून. हो 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 हो. तसं तुम्ही बघून करू. पेंडुलमची ऊर्जा बघा याची. कमी असणार वरचा होल असल्यामुळे. हम्म. ठीक आहे, ठीक आहे चालेल. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद.